नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत। 21 मे 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, चालू घडामोडीचे प्रश्न, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे। ओके, चला पहिला प्रश्न। तत्पूर्वी जो धोका पत्करण्यास तयार असतो तो अर्धी लढाई साधारणतः जिंकलेला असतो। त्यामुळे धोका पत्करायला शिकायचा आहे आणि अभ्यास करायला शिकायचा आहे। त्या अभ्यासाच्या जोरावरतीच तुम्ही काय होणार आहे, एक ना एक दिवस यशस्वी होणार आहात। ओके, चला याच विचारांना सर्वांचा स्वागत करतो, सुरू करतो महत्त्वाचा पहिला प्रश्न जो की पेपरला येणार आहे। पहिला प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंत साधारणतः कर्ज देणार आहे। म्हणजे आता तुम्हाला बघा, लाडकी बहीणची योजना होती। लाडकी बहीण योजना ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यावेळेस ही योजना सुरू झाली होती। आणि किती रुपये प्रति महिना या लाडक्या बहिणीला मिळत होतं? ना प्रति महिना साधारणतः मला वाटतं 1500 रुपये भेटत होते, लक्षात प्रति मंथ हे 1500 रुपये भेटत होते। आता त्यांना, ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटतात, त्यांना आता कर्ज भेटेल। साधारणतः ते कर्ज घेऊ शकतात। जे ऑलरेडी ह्यासाठी पात्र ठरले त्या लाडक्या बहिणींना 40,000पर्यंत साधारणतः आता कर्ज भेटू शकेल। मात्र या कर्जाचं जे काही हप्ता आहे ना, हप्ता ह्याच्यामधून कट होईल। हा 40,000 रुपयाचा जे काही पैसे आहेत, रोख रक्कम, हे जो आहे ना, ह्याच्यातला हा जो हप्ता राहील, तो हप्ता याच्यामधून दर महिन्याला जे तुम्हाला येणार आहेत 1500 रुपये, ह्याच्यातून कट करून घेतले जातील। लक्षात ठेवा, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता। 40,000पर्यंत तुम्हाला कर्ज भेटू शकेल, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे। अशी जी काही घोषणा केली महाडचे उपमुख्यमंत्री यांनी। महाडचे उपमुख्यमंत्री आहेत कोण? अजित पवार। अजित पवार यांनी याच्यासाठी घोषणा केली आहे। आणि उपमुख्यमंत्री अजूनही व्यक्ती आहेत आपल्याकडं, एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे आणि महाडचे मुख्यमंत्री कोण असतील तर तिथं महाडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। फडणवीस हे महाडचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा। आणि महाडचे राज्यपाल कोण असतील, गव्हर्नर कोण असतील तर ते आता सी.पी. राधाकृष्णन। सी.पी. राधाकृष्णन हे महाडचे राज्यपाल आहेत। हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे। त्या व्यतिरिक्त महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक सरकारने योजना लॉन्च केली। महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांचे म्हणजे महाराष्ट्रातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महाड सरकारने एक योजना लॉन्च केली, ती म्हणजे आदिशक्ती अभियान। आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने लॉन्च केलं असेल तर ते लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकारने हे काय केले, लॉन्च केलेलं आहे, आपला महाराष्ट्र सरकार। महत्वाचं आहे, लाडक्या बहिणींना आता भेटणार आहे 40,000 रुपयापर्यंत कर्ज। आणि ही घोषणा केली तर महाडचे उपमुख्यमंत्री अजित पवार। ओके, चला। आणि आज जे तुम्हाला मी क्वेश्चन लावले आहेत ना, हे प्रश्न महाराष्ट्राचे जिल्हे जे आहेत ना, त्या जिल्ह्यांवरती हे तुमचे क्वेश्चन राहतील। मग पहिला आहे, औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर येथे कोणते संशोधन केंद्र आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे वैजापूर या ठिकाणी। कशाचं? या ठिकाणी ऊस संशोधन संस्था आहे, लक्षात ठेवा। हे एक महाराष्ट्रातील प्रादेशिक ऊस संशोधन संस्था कुठे येतं? आपल्या पाडेगावला येतं। परंतु हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे असेल तर ते वैजापूरला आहे ऊस संशोधन संस्था। आणि केंद्रीय ऊस संशोधन संस्था कुठे येतं? लखनौ या ठिकाणी येतं। नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे? तर औरंगजेबाची कबर येतं खुलताबादला। खुलताबाद या ठिकाणी आहे औरंगजेबाची कबर, लक्षात ठेवा, IMP आहे। नेक्स्ट, संत जनाबाईंचे समाधी कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे गंगाखेडला। गंगाखेड, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे। संत जनाबाईंची समाधी कुठे असेल? गंगाखेड या ठिकाणी आहे। कुठे येतं गंगाखेड? परभणीमध्ये येतं। त्यानंतर नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके येत असतील तर येतं नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके येतात, प्लस यवतमाळ जो जिल्हा आहे ना, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील 16 तालुक्यांची संख्या येतं। पुढचा प्रश्न महत्वाचा, परत एकदा महाराष्ट्राविषयीचा क्वेश्चन। नुकतेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण किंवा उद्घाटन करण्यात आलं, कोणाच्या हस्ते? ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण भारतातील सर्वात उंच पुतळा तो हा वाला आहे। ओके, लक्षात ठेवा, ह्याचं उद्घाटन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, पर्याय क्रमांक 2। ओके, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, कुठं? राजकोट या ठिकाणी। जिल्हा आहे ना, तो जिल्हा आहे मात्र सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा। ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, कुठं? तर मालवणला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी जो राजकोट आहे ना, राजकोट किल्ला आहे ऍक्च्युली। या राजकोट किल्ला या ठिकाणी हा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे। तर तुम्हाला क्वेश्चन विचारलं की राजकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात असेल, तर त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचं काय? सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा। राजकोट किल्ला महत्वाचा आहे, लक्षात ठेवा।
हा जो किल्ला ना, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा जो काही किल्ला आहे ना, तो किल्ला बांधलेला होता. कधी बांधला होता हा किल्ला? हा किल्ला बांधलेला आहे कधी? तर 1664 ते 1667 दरम्यान हा जो काही किल्ला आहे ना, तो महाटाचा किल्ला होता, मराठ्यांचा किल्ला होता. त्यावेळेस त्यांनी बांधलेला आहे. राजकोट किल्ला कुठे विचारलं तर दुर्गम मालवण IMP आहे. मालवण मध्ये ना एक राष्ट्रीय उद्यान आहे. कोणते, कोण सांगता बघू? मालवण मध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे राष्ट्रीय उद्यान संपूर्ण भारतामधील तिसरे राष्ट्रीय उद्यान आहे. तो कोणतं आहे? कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे मालवण मध्ये? IMP सांगायचं आहे. की आता हा जो काही पुतळा आहे ना, राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तो सर्वात उंच आहे. संपूर्ण जर मी भारत म्हटलं, या भारतामधील सर्वात उंच पुतळा शिवाजी महाराजांचा बरं का. तसं संपूर्ण भारतातील सर्वात उंच नाही, संपूर्ण जगातील सर्वात उंच पुतळा कुणाचा आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, 182 मीटर वाला. मात्र सर्वात उंच जो पुतळा आहे ना, तो शिवाजी महाराजांचा आहे, जो जवळपास 91 फूट आहे याची उंची. 91 फूट उंचीचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वात उंचीचा पुतळा राहणार आहे. कुठं? ह्याला म्हणतो आपण सागरी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, सागरी राष्ट्रीय उद्यान हा महाराष्ट्रातील पहिलं आणि संपूर्ण भारतामधील तिसरं राष्ट्रीय उद्यान आहे, जो मालवण या ठिकाणी येतो. समजतं का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पुतळा व्यवस्थित विसरायचा नाही, IMP आहे, महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त 19 जो फेब्रुवारी ना, 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्म आहे शिवाजी महाराजांचं. कुठं? पुणे जिल्ह्यामधील शिवनेरी या ठिकाणी. मात्र शिवनेरी हा ना, हा जुन्नर या तालुक्यामध्ये येतो. लक्षात ठेवा, मला कधी कधी तालुका विचारतील, कोणत्या तालुक्यामध्ये शिवनेरीचे किल्ला जिथं जन्म झाला शिवाजी महाराजांचा, तर तो आहे जुन्नरमध्ये. आणि शिवाजी महाराजांचा जो काही समाधी आहे ना, ती कोणत्या ठिकाणी आहे? समाधी कुठे असेल तर ते रायगडला आहे. 4 एप्रिल 1680 मध्ये निधन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यामुळे हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. शिवाजी महाराजांनी ना पहिला जो किल्ला जिंकला होता ना, फर्स्ट किल्ला शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला, तो कुठला असेल? तर तो किल्ला आहे तोरणा किल्ला. तोरणा किल्ला हे देखील पुण्यामध्येच येतं. तोरणा याची उंचीच आहे 1404 मीटर. लक्षात ठेवा, 1404 मीटर. आणि हा जो किल्ला आहे ना, तो पुणे जिल्ह्यामध्येच आहे. आणि 1646 मध्ये शिवाजी महाराजांनी हा जो किल्ला आहे ना, तो किल्ला जिंकलेला होता. समजतं? तोरणा किल्ला, यस, तोरणा तोच आहे. त्याला पूर्वी प्रचंडगड असं म्हणायचे तोरणाला. आता आणि शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये तो किल्ला जिंकला आणि स्वराज्यात तोरण बांधलं असं म्हटलं जातं. त्यावेळेस त्याचं नाव तोरणा असं झालं. समजलं? हा IMP लक्षात ठेवा. यस, पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडचा तालुका, अति दक्षिणेकडील तालुका पुणे विभाग, नाही, अति उत्तरेकडील पुणे विभागातील अति उत्तरेकडील तालुका कुठला असेल तर तो जुन्नर तालुका आहे. पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका जुन्नर. हा जो पुतळा आहे ना, ते बघून घ्या, हे पुतळा आहे हा. तर हे मालवण या ठिकाणी येतं. मालवण, सिंधुदुर्ग. मग मला सांगा आता, तो सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतील? एकूण किती तालुके आहेत? पहिला पॉईंट, एकूण किती तालुके येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? गड, ओके, गड नदीच्या मुखाशी एक खाडी आहे. गड नदी आहे ना, या गड नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे सांगा चला? गड नदीच्या मुखाशी कोणती खाडी येतं? जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्वात शेवटचा जो काय शेवटची काय नदी आहे ना, सर्वात दक्षिणेकडील नदी, सर्वात दक्षिणेकडील नदी कुठली आहे त्याला खाडी पण म्हणा तुम्ही. कोणती नदी आहे, कोणती खाडी आहे? त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारा एक पुळण सांगा, पुळण किंवा बीच कोणता आहे जो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो? हे 4-5 क्वेश्चन महत्वाचं आहेत. यस, कुठलं असेल बघा आता उत्तर. एक, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतील? 8 तालुके येतात. आणि गड नदीच्या मुखाशी कालावलीची खाडी आहे. कालावली किंवा कालावलीची खाडी आहे गड नदीच्या मुखाशी. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर दक्षिणेकडील नदी कुठली असेल तर ते तेरेखोल, तो सिंधुदुर्गमध्ये येतो, तेरेखोल. त्यानंतर आहे पुळण, कुठलं असेल तर ते आहे तारकर्ली. तारकर्ली पण आहे. आणि अजून एक आहे भोगवा. हे दोन तर भोगवे बीच आणि तारकर्ली बीच, हे दोन्ही पण काय करतो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. याच्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्हा आहे ना, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कुठं असेल सांगा चला? सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं? हा क्वेश्चन सिंधुदुर्ग जिल्ह्याला विचारला आहे ऑलरेडी. आणि सिंधुदुर्ग जिल्हा त्यावेळेस नवीन निर्मिती झाला, सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन निर्मिती झाली त्या कोणत्या वर्षी झालेलं होतं? आणि त्यावेळेस महाडचे मुख्यमंत्री कोण होते?
आणि तो कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला? 3 क्वेश्चन. हे नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे ना? येस. कुठला असेल? एक आहे त्याचं मुख्यालय येतं ओरोस बुद्रुकला. ओरोस बुद्रुक म्हणतो आपण. ओके, ओरोस बुद्रुक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग किल्ला आहे, परंतु सिंधुदुर्ग नावाचं सिटी कुठंच नाही, लक्षात ठेवा. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कुठं असेल? तर तो आहे इथं आपल्या ओरोस बुद्रुकला. समजता हा मुद्दा? उदाहरणार्थ तुम्ही जर रायगड जिल्ह्यामध्ये गेलात, रायगड जिल्ह्यामध्ये गेलात, तसं सोलापूरमध्ये गेला की सोलापूर शहर आहे, लातूरमध्ये गेले की लातूर शहर आहे, पुण्यामध्ये गेले की पुणे शहर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये गेले की रायगड शहर नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले की सिंधुदुर्ग शहर नाही. कळतं का? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेलात तर मुख्यालय कुठं असेल? त्याचं एसपीचं ऑफिस म्हणा, जिल्हा परिषद कुठं असेल तर हिथं असेल, ओरोस बुद्रुक. जसं रायगडमध्ये गेलं की अलिबागला असेल. समजलं? म्हणजे तुम्ही जर रायगडचा फॉर्म भरलाय पेपरच्या वेळेस, तुम्हाला सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर जायचं नाही, अलिबागला जायचं तुम्हाला, लक्षात ठेवा. समजलं? तर नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली कधी? तर हे झाले 1 मे 1981 ला. लक्षात ठेवा, 1 मे 1981, ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अंतुले, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे होते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, आणि तो रत्नागिरी या जिल्ह्यामधून नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. समजले सगळे पॉईंट? छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं आहे. आणि मग पुतळा आला म्हटलं तर 1-2 प्रश्न सांगतो पुतळ्याविषयी. एक, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या ठिकाणी असेल? तर या साधू भेट आहे, तो गुजरातमध्ये येतो. सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा जवळपास 182 मीटर उंच म्हणा, किंवा फुटामध्ये विचारलं तर 597 फूट तो पुतळा आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणतो आपण. ओके, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हे कुठे येतं? हे केम्पेगौडा यांचा पुतळा येतो. हे येतं बेंगळुरू विमानतळामध्ये. 108 फूट उंचीचा तो पुतळा. केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आहे ना, बेंगळुरू विमानतळाचं नाव असते केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्या ठिकाणी हा स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ पीस म्हणतो आपण. स्टॅच्यू ऑफ पीस शांततेचा पुतळा हे कुठे येतं? येतं श्री विजय वल्लभाचार्य यांचा तो पुतळा आहे, पाली राजस्थानमध्ये येतो, स्टॅच्यू ऑफ पीस नावाचा. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस सामाजिक न्यायतेचा पुतळा जो आहे ना, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येतो. कुठं? विजयवाडा या ठिकाणी, आंध्र प्रदेश राज्यामध्ये, जवळपास 63 मीटर तो उंचीचा आहे. आणि अशाच प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच पुतळा आणखीन एक आहे, ज्याला म्हणतो पण लातूरमध्ये आहे, स्टॅच्यू ऑफ नॉलेज नावाचा. कुठं? डॉक्टर आंबेडकर यांचा आहे, लातूरमध्ये 70 फूट उंचीचा आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनियन नावाचा पुतळा, हा थोडासा हटके वेगळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन म्हणतो मी, युनिटी नाही, युनियन पुतळा हनुमानाचा पुतळा येतो, भगवान हनुमानाचा. कुठं? अमेरिकेमध्ये आहे, 90 फुटाचं. हा IMP बरं का, हा जो आहे ना, हा तुम्हाला लक्षात ठेवा. बाकी तुमचं हे लक्षात राहतं सगळे, पण त्याचं युनियन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये पडतं की बाबा भारतातील कुठलं तर ठिकाण असेल. किंवा उलट विचारू शकतात, नुकतेच अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी खालीपैकी कोणाचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनियन म्हणून उभारण्यात आलेला आहे? मग ऑप्शनमध्ये असतील हेच 4 ऑप्शन. सरदार पटेल असतील, केम्पेगौडा असतील, किंवा विजय वल्लभाचार्य असतील, आंबेडकर असतील, किंवा हनुमान असतील. समजलं? त्यावेळेस मग हा तुम्हाला काय करायला लक्षात ठेवायचं आहे. खूप खूप महत्त्वाची स्लाइड आहे, किंवा पाठीमागचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा होता. ह्याच्यावरती पेपरला प्रश्न येऊन गेलेला आहे, इथून पुढे नेहमी प्रश्न तुम्हाला येणार आहे. समजलं? त्यानंतर आहे, कोणत्या नदीवर इस्लामपूर गावाजवळ सहस्त्रकुंड धबधबा आहे? सहस्त्रकुंड जो धबधबा आहे ना, तो नांदेड जिल्ह्यामध्ये होतो. ऍक्च्युली नांदेड जिल्ह्यामध्ये येतो. आणि तो कोणती नदी असेल तर ते आहे पैनगंगा नदी. नदी ही पैनगंगा या नदीवरती तो धबधबा आहे. त्यानंतर जालना शहरातून कोणती नदी वाहते, किंवा जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठी असेल तर ते आहे कुंडलिका. कुंडलिका या नदीच्या काठी येतात जालना. आणि जालना या जिल्ह्यामध्ये जवळपास 8 तालुके येतात. 8 तालुके जालन्यामध्ये, लक्षात ठेवा. महत्वाचं आहे, 1 मे 1981 मध्येच जालनाची पण निर्मिती झालेली आहे. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा हा निर्माण करण्यात आलेला आहे? परभणीमधून कोणता जिल्हा वेगळा झाला असेल तर तो आहे हिंगोली. कुठला असेल तर यस, हिंगोली आहे. हिंगोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली होती 1 मे 1999 ला, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील? नारायण राणे. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यस. त्यानंतर संत कवी जीवनदास हे त्यांच्या येथील रहिवासी होते. हे कुठे राहत होते? हे राहते औसाचे आहेत, औसा लातूरचे. औसा लातूर, संत कवी जीवनदास, लक्षात ठेवा. नेक्स्ट, चला पुढचा प्रश्न. नुकत्याच भारतीय सैन्याने म्हणजे इंडियन आर्मीने थोडक्यात एक ऑपरेशन राबवलंय. ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन नादेर. हे कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेलं ऑपरेशन आहे? बघा,
याच्यापूर्वी ना भारत सरकारने आणखी एक ऑपरेशन सुरू केलं होतं. यापूर्वी भारत सरकारने आणखीन एक ऑपरेशन याच्यापूर्वी राबवलं होतं. त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर. ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर. हे जे ऑपरेशन हे आपण राबवलं होतं कुठं? जम्मू आणि काश्मीर राबवलं होतं. कोणाच्या विरुद्ध? पाकिस्तानच्या विरोधात. पाकिस्तानच्या विरुद्ध जो काय ऑपरेशन आहे तो ऑपरेशन राबवलं होतं. त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर. महत्वाचं लक्षात ठेवा. मग आता जो ऑपरेशन नादेर राबवले हे पण आपण याच पाकिस्तानच्या विरोधात राबवलेलं आहे, परंतु कुठं? तर ते आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू आणि काश्मीर. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. तर जम्मू काश्मीर आहे ना, या ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. दहशतवाद आहे ना, हा दहशतवाद हल्ला झाला होता काही दिवसापूर्वी. म्हणजे कधी झाला होता कोण सांगता बघू? दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता ना, तो कधी झाला होता त्याचं डेट सांगायचं मला, डेट. आणि कुठं झाला होता? तर पहलगाम या ठिकाणी झाला होता. महत्वाचं लक्षात ठेवा. कुठं? पहलगाम जम्मू काश्मीर या ठिकाणी हल्ला झाला होता. परंतु डेट व्हेरी व्हेरी IMP आहे. यस, 22 जुलै. 22 जुलै यायचं आहे ना अजून? 22 जुलै यायचं आहे. आता मे चालू आहे ना. जुलै कसं काय म्हटलं तुम्ही? जुलै कसं काय म्हटलं सांगा मला. ऑप्शन मध्ये आल्यावर जुलै, 22 जुलै 2025 येणार ना अजून. आता अबे आज तर 24-25 मे आहे. हा, 22 एप्रिल ना. हा, मग 22 एप्रिल 2025. समजतं? 22 एप्रिल म्हणजे जागतिक तुमचं 22 एप्रिलला काय असतं? जागतिक पृथ्वी दिवस असतो. लक्षात ठेवा. वसुंधरा दिवस. बस, वसुंधरा दिवसाच्या दिवशी काय झालं? हल्ला झालेला. ह्याचं लक्षात ठेवू शकता. कोण आहेत मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे? त्याचे मुख्यमंत्री येतं ओमर अब्दुल्ला. ओमर अब्दुल्ला आहेत ना, हे तर मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे. आणि जम्मू काश्मीर नायब राज्यपाल आहेत. नायब राज्यपाल म्हणतो ना, नायब राज्यपाल मनोज सिन्हा. चला एक क्वेश्चन विचारतो अवघडवाला. मनोज सिन्हा यांना काही दिवसापूर्वी एक पुरस्कार भेटले. तो पुरस्कार कोणता आहे? कमेंट बॉक्समध्ये छापायचा आहे. ओके, मनोज सिन्हा यांना एक पुरस्कार भेटले. त्या पुरस्काराचं नाव काय आहे? कोणता पुरस्कार त्यांना भेटलेला होता मनोज सिन्हा यांना? समजता? ऑपरेशन नादेर एक महत्वाचं आहे. पाकिस्तान विरोधात सुरू केलं होतं. आणि ऑपरेशन सिंदूर पण महत्वाचं आहे. चला, त्या व्यक्तींचं नाव मला सांगायचंय त्याने ऑपरेशन सिंदूरला लीड केलं. म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे ना, ते सांगितलं, म्हणजे मीडिया समोर येऊन सांगितले. त्या व्यक्तींचं मला नाव सांगायचं आहे. 2-3 व्यक्ती आहेत. ओके, चला, या व्यक्तींचं मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितले. पहिला व्यक्ती, दुसरी व्यक्ती आणि तिसरी व्यक्ती. ह्या 3 व्यक्तींपैकी ना 2 महिला आहेत आणि 1 पुरुष आहेत. त्यांचं नाव मला सांगायचं आहे. ओके, याचं नाव सांगा पटापट. चला, त्यानंतर एस पुरस्कार भेटला होता महाराजा हरी सिंग पुरस्कार 2025. कोणाला भेटला असेल? यांना भेटले, मनोज सिन्हा यांना. येस. योमिका, याचं उत्तर सांगा. एक आहे त्याच्यापैकी भारताचे परराष्ट्र सचिव, मंत्री नाही, भारताचे परराष्ट्र सचिव कोण? विक्रम मिश्री आहेत. विक्रम मिश्री येतं ते भारतात सध्या परराष्ट्र सचिव. लक्षात ठेवा, हे भारतात सध्या परराष्ट्र सचिव कोण असतील? तर ते विक्रम मिश्री. समजलं? दुसरं सोफिया कुरैशी. यस, दुसरी व्यक्ती तर सोफिया कुरेशी आहेत. त्यानंतर योमिका सिंग. लक्षात ठेवा, हे 3 व्यक्तींचं नाव तुम्हाला कधीही पेपरला विचारू शकतात. विक्रम मिश्री, सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग. हे 3 व्यक्तींनी हे जे ऑपरेशन सिंदूर आहे ना, या सिंदूर संबंधित असणारे व्यक्ती तुम्हाला विचारू शकतात. ऑपरेशन नादेर IMP आहे. समजले सगळे प्रश्न? हे ऑपरेशन नादेर लक्षात ठेवा. आणि 2-3 ऑपरेशन जे आता रिसेंटली झालेले होते त्यांच्यावरती नजर टाकत आपण. एक आहे ऑपरेशन बॉम्बे बकेट. ऑपरेशन बॉम्बे बकेट राबवलं होतं आपण नैनिताल उत्तराखंड या ठिकाणी लागलेल्या आग विझवण्यासाठी. 20 मध्ये ऑपरेशन सद्भावना आहे. म्यानमारमधील पुरामुळे जेवढे पण प्रभावित नागरिक आहेत ना, त्यांना वाचवण्यासाठी आपण 2024 मध्ये राबवलं होतं ऑपरेशन सद्भावना म्यानमार. ऑपरेशन गंगा आहे युक्रेन. ऑपरेशन देवी शक्ती आहे अफगाणिस्तान. त्यानंतर ऑपरेशन करुण आहे म्यानमारमधील मोक्का नावाचे चक्रीवादळ आलं होतं बघा. त्या चक्रीवादळामध्ये अडकलेल्या व्यक्तींसाठी, अडकलेल्या भारतीय नागरिकांना वापस आणण्यासाठी आपण ऑपरेशन करुणा म्यानमारमध्ये आहे. ऑपरेशन दोस्त आपण सिरिया आणि तुर्कीमध्ये ज्यावेळेस भूकंप झाला होता ना, त्या भूकंपग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी आपण काय राबवलं होतं? ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. समजतं का? येस. ऑपरेशन अजून एक राबवलं होतं आपण, ऑपरेशन ब्रह्मा.
हे कुठं असेल ऑपरेशन ब्रह्मा? हे पण आपण नुकतंच राबवलं होतं म्यानमारमध्ये, ऑपरेशन ब्रह्मा. त्यानंतर आहे ऑपरेशन करुणा. झालं का? करुणा आहे म्यानमारमध्ये. त्याला एक ऑपरेशन कोणतं ऑपरेशन आहे जो आपण कुठं राबवलंय? आपण राबवलो सुदानमध्ये. उत्तर सांगा, सुदानमध्ये आपण कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे? हा क्वेश्चन महत्वाचा आहे. हे एक ऑपरेशन, बाकी ऑपरेशन तसे भरपूर आहेत. कमीत कमी 2 तर उत्तर सांगा. आता हे तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ब्रह्मा आहे म्यानमारमध्ये, ऑपरेशन कावेरी. यस, कावेरी आहे कुठं? ऑपरेशन कावेरी येतं आपलं सुदानमध्ये. समजलं एवढं ऑपरेशन? नेक्स्ट पुढचं आहे, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात बिंदुसरा नदीवरती एक धरण आहे? ठीक आहे, आता तालुका कुठला असेल? तर तालुका आहे बीडच. बीड तालुक्यामध्येच आहे ते, बीड जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट, कोणते गाव हे संत गोरोबा कुंभार यांचे गाव असून त्या ठिकाणी काय दरवर्षी मोठी जत्रा भरते, यात्रा भरते? तर तो गोरोबा कुंभार याचं एकच गाव लक्षात ठेवायचं, तो म्हणजे तेर, जो धाराशिव किंवा उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येतं, तेरणा नदीच्या काठी. त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणारी नदी कोणती असेल? याचं तर तुम्ही सांगा. चला आता बघू कोण हुशार आहे, किती हुशार आहे, किती शहाणा आहे बघतो आता. ओके, त्यानंतर कुकडी, मीना या कोणत्या नदीच्या उपनद्या असतील? ह्या येतं कुकडी आणि मीना ह्या घोड नदीच्या उपनद्या आहेत. घोड नदीच्या उपनद्या येतं, आणि घोड नदी ही भीमेची उपनदी. ही पुढे जाऊन कोणाला भेटणार आहे? भीमा या नदीला भेटणार आहे. सांगितलं कुणी? त्याचं उत्तर सांगा. पुणे जिल्ह्याच्या मध्ये भागातून वाहणारी नदी कोणती असेल? नदी, याचं उत्तर आहे भीमा. याचं उत्तर आहे भीमा. हे तर तुम्ही मोठा केलात की चुकलात. हा, मोठा नाही येतं. पुणे शहरातून वाहणारी नदी कुठली असेल तर मोठा. पुणे जिल्हा म्हटलं की भीमा. नेक्स्ट पुढचा प्रश्न, व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन येणार, म्हणजे येणार पेपर. ओके, नुकतेच भारताचे 86वे ग्रँड मास्टर कोण बनलेत? आता रिसेंटली बनले तर भारताचे 86वे. आणि ग्रँड मास्टर हा जो शब्द आहे ना, तो आपण शब्द वापरतो बुद्धिबळा संबंधित. बुद्धिबळ आहे ना, चेस, ज्याला चेस म्हणतो आपण, चेसशी संबंधित हा शब्द आहे ग्रँड मास्टर हा शब्द. आणि नवीन बनले ते 86वे LR श्रीहरी, पर्याय क्रमांक 3. LR श्रीहरी हे कुठले थे? हे तामिळनाडूचे. LR श्रीहरी हे तामिळनाडूचे येतात. ते आता नवीन बनले तर भारताचे 86वे ग्रँड मास्टर. मग मला सांगा आता, भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण होते? भारताचे फर्स्ट ग्रँड मास्टर कोण होते, जे 1988 मध्ये बनले होते? त्याचं नाव सांगा, कोण आहे ते पहिले ग्रँड मास्टर? त्यानंतर आता हे 86 असतील तर 85 कोण आहेत? मग आता 85 कोण आहेत? 84 कोण आहेत? सांगा पटापट उत्तर सांगा. आणि जागतिक बुद्धिबळ दिन कधी असतो? वर्ल्ड चेस डे, बुद्धिबळ दिन कधी असतो? आणि चेस वरती कंट्रोल ठेवणारी एक बॉडी आहे, त्याला काय म्हणतो आपण? फिडे. त्याला काय म्हणतो आपण? फिडे असं म्हणतो. त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे, त्याविषयीच एक संस्था आहे फिडे, FIDE. या फिडे संघटनेचं मला सांगायचंय हेडक्वार्टर, मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? फिडेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं? बघा उत्तर चेक करा. आता भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण होते? पहिले ग्रँड मास्टर होते विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद महत्वाचं आहे. यांचं एक पुस्तक आहे, कुठलं पुस्तक असेल? माइंड मास्टर नावाचं. माइंड मास्टर नावाचं पुस्तक कुणाचं असेल तर ते आहे विश्वनाथन आनंद यांचं. या विश्वनाथन आनंद यांना एक पुरस्कार भेटलाय. कुठलं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पहिला वाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. खेलरत्न पुरस्कार कधी भेटला होता? 1991-92 मध्ये पहिलाच पुरस्कार त्यांना भेटला होता, खेलरत्न पुरस्कार. ज्याचं नाव आता चेंज केलंय, नाव आता मेजर ध्यानचंद यांच्या नावानं ठेवण्यात आले. कधी? 2022 मध्ये, लक्षात ठेवा, 2022 मध्ये. आणि पहिलाच मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 मध्ये कोणाला देण्यात आला असेल तर त्याचा अचंता शरद कमल. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि मग आता 85 ग्रँड मास्टर कोण असतील? 85 ग्रँड मास्टर आता P. श्याम निखिल आहेत. 84 कोण असतील? मग आता 84 R. वैशाली. लक्षात ठेवा,
हे तामिळनाडू, हे तामिळनाडू, आता ते पण तामिळनाडू, हे बी तामिळनाडू. ओके. त्यानंतर जागतिक बुद्धिबळ दिन कधी असतील, कधी साजरा केला तो, आज तो 20 तारखेला, 20 जुलैला वर्ल्ड चेस डे. आणि फिडे नावाची एक संस्था आहे, त्याचं मुख्यालय येतं फिडे लॉजन या ठिकाणी. आणि सध्या या फिडेचे उपाध्यक्ष कोण असतील तर ते आता विश्वनाथन आनंदच. ओके. फिडे संघटनेचे उपाध्यक्ष कोण असतील तर ते आता माइंड मास्टर विश्वनाथन आनंद. कळलं. फिडेचं मुख्यालय कुठे येतं, लॉजन या ठिकाणी, स्वित्झर्लंड या ठिकाणी येतो. सगळे प्रश्न महत्त्वाचे लक्षात ठेवा, IMP आहे. आणि जे इथं ऑप्शन कडे बघा, जे प्रणव व्यंकटेश ना, प्रणव व्यंकटेश यांनी नुकताच एक स्पर्धा जिंकली ज्याला आपण वर्ल्ड ज्युनियर चेस स्पर्धा म्हणतो. ज्युनियर चेस चॅम्पियनशिप कुणी जिंकलं असेल यंदा 2025चं तर ते येतं प्रणव व्यंकटेश. ज्युनियर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप स्पर्धा नुकताच प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलेला आहे. समजलं हे प्रश्न सगळे कळतात तुम्हाला. लक्षात ठेवा, हे येतं आपले LR श्रीहरी. नेक्स्ट, कोणते ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. उपग्रह दळणवळण केंद्र एकाच ठिकाणी येतं म्हणजे आर्वीला. नाशिकचे काय प्रसिद्ध येतं, द्राक्षे. नाशिकचे द्राक्षे प्रसिद्ध, लक्षात ठेवा. त्याला GI टॅग देखील भेटलेलं आहे. यस, आर्वी. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाथरी या ठिकाणी एक तलाव आहे. पाथरी तालुका येतो कुठं, पाथरी तलाव ऍक्च्युली. तो तलाव कोणत्या तालुक्यात येतो सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर बार्शीमध्ये. हे बार्शीमध्ये येतं, लक्षात ठेवा. त्यानंतर संगमनेरहून आपण रंधा धबधब्याकडे चाललो साधारणतः, तर आपल्या वाटेमध्ये कोणता घाट लागेल, तर हा घाट आहे विटा घाट. विटा घाट महत्वाचं आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. नुकतेच भारताने पहिल्या आशियाई अंडर-15 व अंडर-17 बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत. ओके. बघा, अंडर-15 पण आहे आणि अंडर-17 पण आहे. आणि कशाचं हे बॉक्सिंगचं चॅम्पियनशिप पार पडले आहे. आणि ही जी काही स्पर्धा आहे ना, ही या स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल, त्याचं आयोजन करण्यात आलं होतं अम्मान या ठिकाणी. अम्मान या ठिकाणी. अम्मान कशाची राजधानी, ही जॉर्डन या देशाची राजधानी अम्मान आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये ना भारताने एकूण 43 पदके जिंकली, तर एकूण 43 पदके जिंकली आणि भारत हा दुसरा क्रमांकावरती राहिला पदक तालिकेमध्ये. दुसऱ्या क्रमांकावर हा राहिलेला आहे. समजतं का. बॉक्सिंग आहे महत्वाचं, लक्षात ठेवा. एकूण किती पदके, 43 पदके जिंकले तर IMP. त्याच्यापैकी 43 मध्ये गोल्ड किती असतील बघा, 15 गोल्ड आहे त्याच्यामध्ये ना 15, 6, त्यानंतर मग 22, 15, 6 आणि 22 अशी जी काय टोटल 43 संख्या बनते. 15 येतं गोल्ड, 6 येतं सिल्वर आणि येतं ब्रॉन्झ. कझाकिस्तान 1 नंबर राहिला, आपण 2 नंबर राहिलो आहोत. कुठं, जॉर्डन या ठिकाणी. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जॉर्डनची राजधानी काय असेल, अम्मान येतं, अम्मान. यस, जॉर्डनचे पंतप्रधान कोण असतील, जाफर हसन. व्हेरी गुड. त्याचे पंतप्रधान कोण असतील, प्राईम मिनिस्टर जाफर हसन आहेत. जाफर हसन हे तर आपले पंतप्रधान जॉर्डन याचे. बॉक्सिंग आहे. मग भारतातील काही बॉक्सिंगचे मला नाव सांगा, बॉक्सिंग प्लेयरचे. भारतामध्ये बॉक्सिंग करणारे प्लेयरचे नाव, एक पहिला येतं आपले मेरी कोम, MC मेरी कोम आहेत. त्यानंतर दुसरे आहेत कोण, MC मेरी कोम आहेत. विजेंदर सिंग आहेत, MC मेरी कोम आहेत. त्यानंतर तिसरे ते बॉक्सिंग करतात, बॉक्सिंग, निशांत देव, निखत झरीन. व्हेरी गुड, निखत झरीन. क्वेश्चन आलाय पेपरला की निखत झरीन यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे. निशांत देव. व्हेरी गुड. चौथे प्लेयर येतं निशांत, हा पण पेपर आला यावर्षी. निशांत देव यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे म्हणून. ओके. त्यामुळे हे 4 प्लेयर बॉक्सिंग संबंधित येतं, लक्षात ठेवायचं आहे. समजलं हे. बघा इथं हे आपण जिंकले तर 15 गोल्ड, 6 सिल्वर आणि 22 ब्रॉन्झ IMP आहे. कोणत्या ठिकाणी शिरीष कुमार यांचे स्मारक आहे. शिरीष कुमार यांचं स्मारक कुठे आहे, तर हे नंदुरबारला आहे. नंदुरबार या ठिकाणी शिरीष कुमार यांचं स्मारक. राजवाडे संशोधन मंदिर, राजवाडे संशोधन मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे. राजवाडे संशोधन मंदिर येतं धुळ्याला, धुळ्यामध्ये आहे. धुळे हे शहर पांझरा या नदीच्या काठी येतं. लक्षात ठेवा, त्या पांझरा नदीवरती
धुळे जिल्ह्यामध्ये सय्यदनगर डॅम आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात वरणगाव नावाचं युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? ओके, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कुठे येतं? हे इथं तालुका आहे भुसावळ. भुसावळ आहे, लक्षात ठेवा. एमपी आहे. भुसावळ जवळ ना एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. कोणता असेल? एक औष्णिक वीज केंद्र आहे भुसावळला. कुठला असेल तर ते आहे टेकरी. टेकरी औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ आहे. त्यानंतर कोल्हापूर जुने नाव काय असेल? कोल्हापूर जुने नाव आहे करवीर. करवीर नगरी म्हणतो आपण त्याला. कोल्हापूर जे पंचगंगा या नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. पंचगंगा नदीची नदी इथून वाहते. कोल्हापूरची जीवन वाहिनी आपण पंचगंगेलाच म्हणतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पहिले ट्रान्स मीडिया एंटरटेनमेंट शहर सिटी कोणते बनलेले आहे? ओके, हे भारतातील पहिलं ट्रान्स मीडिया एंटरटेनमेंट शहर आहे आणि हे बनलेलं आहे आपल्या आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. ओके, राजधानी आहे आंध्र प्रदेशची, लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशमधील अमरावती आहे, महाराष्ट्रातील अमरावती नाही. महाराष्ट्रातील अमरावती वेगळे आहे. आंध्र प्रदेशमधील एक अमरावती त्याची राजधानी आहे अमरावती. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेशमध्ये हे शहर येतं ट्रान्स मीडिया एंटरटेनमेंट शहर. त्याला काय म्हणतो आपण? त्याला ह्या सिटीला काय म्हणतो आपण? क्रिएटर लँड असं म्हणतात. ओके, त्याला म्हणतात क्रिएटर लँड. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. क्रिएटर लँड म्हणजे काय? म्हणजे नवीन काहीतरी मिळतंय का? म्हणजेच काही युट्यूबर्स असतील, काही इंस्टाग्राम चालवणारे असतील, ब्लॉग्स बनवणारे असतील, हे क्रिएटिव्ह बनवणारे सगळे, आणि त्यांची लाईव्हचं घ्यायचं असेल किंवा एआयचं काहीतरी म्हणजे फीचर्स निर्माण करायचं असेल किंवा नवोपक्रम किंवा नवाचार त्याला म्हणतो आपण, त्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर तिथं काही फॅसिलिटी सोयीसुद्धा निर्माण केले आहेत कुठं? अमरावती या ठिकाणी. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय? ट्रान्स मीडिया एंटरटेनमेंट शहर असं म्हटलेलं आहे. समजलं का? लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. बाकी हा जो आंध्र प्रदेश आहे, या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण असतील? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हे संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांचं नाव आहे एन चंद्रबाबू नायडू. भारतातील सध्या सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हेच आहेत, एन चंद्रबाबू नायडू येतं. आणि गव्हर्नर कोण असतील, राज्यपाल कोण असतील? एस अब्दुल नजीर. एस अब्दुल नजीर. समजतं? मग आता एक क्वेश्चन विचारतो. आता मला सांगा, भारतातील पहिलं एक दोन शहर विचारतो. भारतातील पहिलं विचारतो, एक भारतातील पहिलं एआय सिटी कुठलं सांगा. चला, भारतातील पहिलं एआय शहर कुठलं असेल? दुसरं, भारतातील पहिलं फर्स्ट ट्री सिटी कुठलं असेल? ओके, बघा मी काय सांगतोय. भारतातील पहिलं एआय सिटी कुठलं असेल आणि भारतातील पहिलं ट्री सिटी कुठलं असेल? दोन्ही पण उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, त्याशिवाय नाहीच आहे. ओके, कुठलं असेल उत्तर याचे? याचं उत्तर आहे पहिलं एआय सिटी आहे लखनौ. लखनौची उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. दुसरा आहे भारतातील पहिलं ट्री सिटी कुठलं असेल? यस, हैदराबाद. पहिलं हैदराबाद आहे. त्यानंतर मुंबई पण बनलं, पण हैदराबाद सोबत बनलं. हैदराबाद पहिलं बनलं, नंतर हे. त्यानंतर भारतातील पहिला अजून एक विचारतो दुसरा मुद्दा. भारतातील पहिलं वर्ल्ड हेरिटेज सिटी कुठलं असेल? वर्ल्ड हेरिटेज सिटी कुठलं असेल? जागतिक वारसा शहर कुठलं असेल भारतातील पहिलं? समजतं का? भारतातील पहिलं जागतिक वारसा शहर कुठलं असेल? तर हे शहर आहे. सांगा पटकन, सांगता आलं पाहिजे. 2017ला आपण काय केलं होतं? त्याला दिलं होतं दर्जा, तर तो अहमदाबाद. दुसरं कुठलं असेल तर या भारतातील दुसरं जागतिक वारसा शहर कुठलं असेल? दुसरं आहे जयपूर, जो 2019 मध्ये त्याला दर्जा दिला आणि याला 2017 मध्ये. समजलं का? हे ट्रान्स मीडिया एंटरटेनमेंट शहर अमरावतीमध्ये आंध्र प्रदेशचं काय हायकोर्ट देखील आहे नवीनतम. लक्षात महत्वाचं आहे. नेक्स्ट, मग आता पहिले घटना आलेत म्हणजे नजर टाकूयात आपण. एक महत्वाचं आहे, महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कुठलं असेल? महाराष्ट्रात पहिलं गुलाबाचे गाव आहे पारपार. महाराष्ट्रातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल? तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल? रोड ट्रेन आहे आपल्या नागपूरमध्ये. भारतीय नौदलाच्या फुलदार या जहाजापासून भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम आपण निर्माण केले कोणत्या राज्यामध्ये? तो राज्य आहे महाराष्ट्र. समजलं का? कधी ना कधी तुम्हाला कोणत्या मार्गाने कुठल्या पण एक्झामला क्वेश्चन विचारू शकतील. नेक्स्ट, पुढचा आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे सांगलीमध्ये. आहे सागरेश्वर अभयारण्य, ज्याला यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य म्हणतो आपण.
पारपार नाशिकमध्ये नाही, सातारामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील कितवा पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा उल्लेख केला जातो. कितवा असेल सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखतो तो पहिलाच आहे. हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्गच आहे. दुसरा आहे औरंगाबाद किंवा संभाजीनगर. नेक्स्ट, कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी हे आहे? अलिबागला. कान्होजी आंग्रे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते नौदलाचे प्रमुख होते, आरमार प्रमुख होते कान्होजी आंग्रे. जयविलास जो राजवाडा आहे ना, जयविलास राजवाडा हा कोणत्या ठिकाणी येतो? खूप मस्त आहे, मी जाऊन आलो या ठिकाणी. एकदम असं मोठा वाडा आहे आणि आतमध्ये गेले तुम्ही भीतीच वाटते तुम्हाला, इतका मोठा वाडा आहे आणि खूप असं थोडंसं रानावनात आहे. थोडक्यात मेन सिटीपासून थोडंसं लांब आहे. त्यावेळेस मी गेलो होतो ना, त्यावेळेस आमचे सगळे पोरं ह्या साईडला असं फिरत होते. म्हणजे पाठीमागे गेलं ना, पाठीमागे पूर्ण असं डोंगरच आहेत, म्हणजे पलीकडे पडू पण शकतो माणूस, असं आहे. त्यावेळेस मी एकटा आहे, सुरुवातीला त्यांना तिकडे सोडून दिलं आणि समोर काजूचे पण झाड आहेत याच्या समोरच. एकदम असं 15 एकर काजूच आहे सगळीकडे. ते सगळे तिकडे काजू बिजू बघत होते, मी एकटाच घुसलो याच्यामध्ये, अक्षरशः भेलोच होतो. ठीक आहे, इतका मस्त हा वाडा आहे. जे तुम्ही सर्च करा नेटवर तुम्हाला कळून जाईल. हा येतो जवाहरला, ऍक्च्युली जवाहरला येतो. जवाहर पालघरमध्ये आहे. ओके, पालघरमध्ये आहे. जवाहर नावाचं थंड हवेचं ठिकाण पण आहे बघा. जवाहर थंड हवेचं ठिकाण आहे. मला काय वाटलं नाही ते थंड हवा आहे म्हणून जाऊन आलो. जवाहर महत्वाचं. नेक्स्ट पुढचं आहे, एक गाणं पण आहे बघा, शूट झालेलं आहे गाणं त्या ठिकाणी. तिथं बऱ्याचशा चित्रपटात शूटिंग झालंय ह्या जयविलास पॅलेस ह्या राजवाड्यामध्ये. एक तो चांद मातला गाणं आहे का, तो तिथं शूटिंग झाले, पहिला पॉईंट. दुसरा एक रितेश देशमुखचा आणि एक कॉमेडी चित्रपट आहे, सुरुवातीचा सीन जो आहे ना तो या चित्रपटामध्ये घेतलेला आहे. मला तो चित्रपट आठवे ना. ठीक आहे, सांगतो कधी परत आठवल्यावर. ओके, रितेश देशमुख चित्रपट आहे बघा, इथं शूटिंग झालेलं आहे. तिथं पण ते हॉरर सीन घेतलेलं आहे, म्हणजे त्या चित्रपटातील त्या ठिकाणी हॉरर धमाल का, यस धमालच बहुतेक, बघून घ्या तिथंच आहे. नेक्स्ट, नुकतेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. ओके, मग शिवराज सिंग चौहान यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आलेले भारतातील पहिले जनुकीय संपादित आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? जेनेटिकली मॉडिफाईड म्हणतो आपण. हे जनुकीय संपादित DRR 100 कमला आणि मारुतेरो 1010 हे कशाचे जात आहेत? या दोन्ही जाते येतात तांदळाचे. ओके, तांदूळ पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. भारताचे कृषी मंत्री कोण असतील तर हा क्वेश्चन कधी पण एव्हरग्रीनच आहे. ओके, भारताचे कृषी मंत्री येतं शिवराज सिंग चौहान. आणि एक भारतामध्ये संस्था आहे ज्याला आपण इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो आपण, IARI याला म्हणतो. पुसा संस्था हे कुठे येतं? हे येतं आपल्या दिल्ली, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था थोडक्यात. ओके, भारतीय कृषी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी असेल? दिल्लीमध्ये आहे. हा, पुसा संस्था म्हणतो आपण त्याला. पुसा ऍक्च्युली पुसा नावाचं ठिकाण बिहारमध्ये येतं, पण तिथं पूर वगैरे येत होता. ही संस्थाचं निर्मिती इथं करण्यात आली होती. मग पूर वगैरे आलं तर मग संशोधन कसं करणार? बिल्डिंग वाहून गेलं तर मग आपण काय केलं, स्थळ चेंज केलं, दिल्लीला बनवलं ते. त्यामुळे त्याचं नाव, बिल्डिंगचं नाव पुसाच आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर तांदूळ आहे, त्याला आपण राईस म्हणतो आपण, है ना, राईस म्हणतो आपण. एक तांदूळ आहे ज्याला म्हणतो आपण गोल्डन राईस. ओके, गोल्डन राईस आहे. मग कोण सांगतं या गोल्डन राईस मध्ये कोणतं जीवनसत्वाचं प्रमाण जास्त आहे? तर मी लिहिलं आता ए. कोणतं विटामिनचं प्रमाण जास्त आहे? तर विटामिन एचं प्रमाण हे याच्यामध्ये गोल्डन राईस मध्ये जास्त आहे, त्याला आपण सोनेरी तांदूळ असं म्हणतो. मग तांदूळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तांदूळ संशोधन संस्था 2 ठिकाणची, 3 ठिकाणची. ओके, चला कोण सांगेल बघू आता. 3 ठिकाणचे म्हणजे कुठले कुठले? संपूर्ण जगात कोणत्या ठिकाणी आहे? भारतात कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तांदूळ संशोधन संस्था, राईस रिसर्च इन्स्टिट्यूट. यस, बीटा कॅरोटीन म्हणतो. यस, व्हेरी गुड. त्याला आपण काय म्हणतो? बीटा कॅरोटीन म्हणतो आपण. बीटा कॅरोटीन म्हणजेच तो बिटकॉइन झालं. ओके, बीटा म्हणजे तुमचा हवाला बीटा. ओके, बीटा लक्षात ठेवा. बीटा कॅरोटीन म्हणजे तुमचं विटामिन ए वाला. अच्छा, संशोधन संस्था कुठे येत असेल मग आता? संशोधन संस्था जगामध्ये कुठे असेल? मनिला या ठिकाणी आहे. ते फिलिपाईन्सची राजधानी आहे मनिला. त्या ठिकाणी एशियन डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर आहे, ADBचं, मनिलामध्ये. त्यानंतर भारतामध्ये कुठे आहे? कटक त्या ठिकाणी येतं. कटक येतं ओडिसामध्ये. त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालाय 23 जानेवारी 1897 ला इथं कटकला. महानदीचे काठे आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठं? कर्जतला, तो रायगड जिल्ह्यामध्ये येतो. समजलं का? हे तुम्हाला कळालं. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काय ते नाव काय त्यांचे लक्षात ठेवा. DRR 100 कमला आणि मारुतुरू 1010.
इथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईला आहे. तर शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू अपोलो बंदर या ठिकाणी कधी उघडण्यात आलेली आहे? कधी उभारण्यात आली होती? म्हणजे गेट ऑफ इंडियाची स्थापना कधी असेल? तर ते 1911 आहे. 1911 मुंबईला आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? ते आहे नागपूरमध्ये. नागपूरमध्ये आहे, लक्षात ठेवा. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर. त्यानंतर संस्कृत नाटककार आहेत भवभूती यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? ओके, संस्कृत नाटककार आहेत भवभूती यांचे स्मारक आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठं? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आमगावला. आमगाव तालुका आहे. ओके, गोंदिया जिल्ह्यामध्ये आमगाव या ठिकाणी भवभूती यांचे स्मारक येतं. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन हा कधी साजरा केला जातो? ज्याला आपण अँटी टेररिझम डे असं म्हणू शकतो. राष्ट्रीय दहशतवाद दिवस हा कधी असतो? दरवर्षी असतो 21 मेला. कधी असतो हा? 21 मे. लक्षात ठेवा. का असतं? 21 मे 1991 दिवस आठवायला पाहिजे आपल्याला. ओके, 21 मे 1991 हत्या करण्यात आली होती. कोणाचं हत्या करण्यात आली होती? राजीव गांधी यांची. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली आहे. कधी? ह्या 21 मे 1991. मग कुणी केली असेल ही हत्या? एक संघटना आहे LTTE, त्याला आपण लिबरेशन ऑफ तमिळ टायगर इल म्हणतो आपण. LTTE. ओके, LTTE वाला. ओके, मग याने हत्या केली होती. लक्षात ठेवा, ह्या संघटनेनं हत्या केली आहे. ह्याचं प्रमुख होते प्रभाकरन ह्याचे प्रमुख होते. तुम्ही जर पुष्पा बघितलं असेल ना, पुष्पा मला आठवत असेल बघा, म्हणजे ह्यांचंच ह्या LTT वाल्यांचंच काही सीन त्या पुष्पामध्ये दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पण प्रभाकरन हा नाव आहे बघा. हा, लक्षात ठेवा. हा 4 दिवस पण असतो बघा. LTTने हत्या केली होती 21 मेला 1991. मग हा जो काही दिवस आहे तो जनजागृती करण्यासाठी किंवा त्यांना विरोध करण्यासाठी आपण भारतामध्ये राबवतो. 21 मेचा दिवस महत्वाचा आहे. राजीव गांधी. बाकी राजीव गांधी हे पंतप्रधान होते. कोणत्या वर्षी होते हे होते पंतप्रधान? 1984 ते होते 1989 पर्यंत. लक्षात ठेवा, 1984 ते 1989 पर्यंत होते. इंदिरा गांधीची हत्या झाली. इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर लगेच पंतप्रधान कोण बनले असतील? तर ते राजीव गांधी पडलेले आहेत. कळलं? 84 ते 89 बघा. म्हणजे ज्या वेळेस हत्या करण्यात आली त्यावेळेस राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान नव्हते. नंतर त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. समजतं का? PV नरसिंहराव होते त्यावेळेस पंतप्रधान भारताचे. त्यांच्या त्यावेळेस हत्या करण्यात आली. कुठे करण्यात आली हत्या यांची? हत्या कोणत्या ठिकाणी करण्यात आली असेल? श्री पेरमबुदूर नावाचे ठिकाण आहे. ओके, श्री पेरमबुदूर नावाचे ठिकाण आहे. कुठं? तामिळनाडूमध्ये. या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली आहे. IMP आपण क्वेश्चन तुम्हाला विचारलं आहे. 1989. त्यानंतर राजीव गांधीच्या कार्यक्रमामध्ये कितवी पंचवार्षिक योजना होती? 7वी पंचवार्षिक योजना त्यावेळेस कार्यरत होती. 7वी पंचवार्षिक योजना. चला एक क्वेश्चन विचारतो. 7व्या पंचवार्षिक योजनेला कोणत्या टोपण नावाने आपण ओळखतो? 7व्या पंचवार्षिक योजना आपण आणखी कोणत्या नावाने ओळखतो? महत्वाचं आहे. 21 मेचा दिवस आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस, अँटी टेररिझम डे. मग मे महिन्यातील दिवसावरती एक नजर टाकूयात आपण. 1 मेला असतं महाराष्ट्र दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 2 मेला असतं जागतिक ट्युना दिवस. 3 मेला असतो वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. 5 मेला आहे जागतिक व्यंगचित्रकार दिवस. त्यानंतर 8 मेला असतो IMP रेड क्रॉस दिवस असतो. 10 मेला असतो जलसंधारण दिवस. 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. 16 मेला आहे जागतिक कृषी पर्यटन दिवस, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस किंवा राष्ट्रीय डेंग्यू दिवस. 17 मेला आहे जागतिक दूरसंचार दिवस किंवा जागतिक उच्च रक्तदाब हायपरटेन्शन डे. त्यानंतर 18 मेला असतो वस्तू संग्रहालय किंवा जागतिक एड्स लसीकरण दिवस. 20 मेला आहे मधमाशी दिवस, त्याला आपण बी म्हणतो आपण. ओके, बी म्हणजे मधमाशी. 21 मेला आहे जागतिक चहा दिवस आणि दहशतवाद विरोधी दिन. 22 मेला आहे जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी डे. त्यानंतर 23 मेला असतो कासव दिवस. 24 मेला आहे राष्ट्रकुल दिवस. 25 मेला आहे थायरॉइड जागृत दिवस किंवा जागतिक फुटबॉल दिन 25 मे. 28 मेला आहे भूक दिवस, ग्लोबल हंगर डे. त्यानंतर आहे आणि जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 105 आहे. 29 मेला असतो संयुक्त राष्ट्र शांती सेना दिवस. 30 मेला आहे हिंदी पत्रकार दिवस आणि IMP. 31 मेला असतो जागतिक तंबाखू विरोधी दिवस. एक क्वेश्चन विचारलो तुम्हाला एक,
कुठला असेल की 7वी पंचवार्षिक योजना, ह्याला कोणत्या नावाने ओळखतो आपण? हे आहे रोजगार निर्मिती जनक योजना. रोजगार निर्मिती जनक योजना असायला म्हटलं जातं, लक्षात ठेवा. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात येतं? हे ऍक्च्युली हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. माझा तालुका कुठला असेल? भद्रावती. भद्रावती या तालुक्यामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. सिंदखेड राजा येथे कोणाचा राजवाडा आहे? तर लखुजी जाधव. लखुजी जाधव. ओके, सिंदखेड राजा लखुजी जाधव यांचीच कन्या म्हणजेच राजमाता जिजाऊ. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? हे आहे उत्तर पूर्व गोलार्ध. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतं भारताचे स्थान. त्यानंतर भारत आशिया खंडाच्या कोणत्या देशाला आहे? भारत हा आशिया खंडाच्या कुठं आहे? साऊथ एशियन, त्याच्या दक्षिणेकडे आहे, दक्षिण दिशेला, दक्षिणेकडे आहे. येस, कळालं? हे तुमचे महत्वाचे प्रश्न. कालच्या किंवा मागच्या प्रश्नाचे पण एकदा काय करतो आपण रिव्हिजन करून घेऊयात. बघा, जगातील 8,000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेली शिखरे सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे जितेंद्र गवारे. भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला असेल? तर तो आहे तिसरा. चीन, अमेरिका आणि मग भारत. एप्रिल 2025 साठी ICC पुरुष प्लेअर ऑफ द मंथ कोण असतील? तर ते येतं मेहदी हसन, बांगलादेशचे खेळाडू येतं. महिलांमध्ये कोण असतील? वुमन्स प्लेअर ऑफ द इयर येतं कॅथरीन ब्रायस, स्कॉटलंडचे खेळाडू. छत्तीसगड राज्यामध्ये खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक कोणत्या कंपनीला लॉन्च असेल? तर ते आहे अदानी कंपनी, अदानी ग्रुप. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 123वा सदस्य कोणता बनला आहे? अंगोला. याची राजधानी येतं लुवांडा. भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्कचे भूमिपूजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल? तर ते आहे छत्तीसगडमध्ये. पुलित्झर पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर तो आहे द न्यूयॉर्क टाइम्स. दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस कधी असतो? हा असतो 20 तारखेला, 20 मेला. हे तुमचे महत्वाचे प्रश्न, महत्वाचा जीके. व्हिडिओ मोठा झालाय थोडासा, परंतु माहिती तेवढी सांगितलेली आहे. ओके, जर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा कोर्स आवडत असेल तर तुम्ही दर महिन्याला हा कोर्स घ्यायचा आहे 31 मे पर्यंत. ओके, किती? 31 मे पर्यंत जर तुम्ही हा कोर्स घेतला तर तुम्हाला हा कोर्स भेटेल 5 रुपयामध्ये फक्त. ओके, याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटतील प्लस तुम्हाला याच्यामध्ये PDF पण भेटेल, जसेच्या तसं शिकवलेलं व्हिडिओ प्लस PDF. नक्कीच हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनवर नंबर आहे. जर कोर्स घेण्यासाठी काही जर शंका आली तर स्क्रीनवर नंबरवर मला मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअपला ओनली. कळाला? हा कोर्स समजतो. त्याच्यानंतर घेतला तर तुम्हाला हा कोर्स फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये भेटेल. एव्हरग्रीन कधीही घ्या तुम्ही, त्याच्यानंतर 49 रुपयामध्येच हा कोर्स भेटेल, व्हिडिओ प्लस PDFचा. करंट अफेअरचा, GKचा सर्व काही तुमचं सुधारतं या व्हिडिओच्या माध्यमातून, या कोर्सच्या माध्यमातून. ओके, तर थांबूयात, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू. जय हिंद.